नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 14 डिसेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायलीने त्या बाबू ड्रायव्हरला पकडलेलं असतं. अर्जुन म्हणतो, "महिपातने तुला सुपारी दिली होती ना, तो ॲक्सिडेंट घडवून आणायला?" बाबू म्हणतो, "हो, त्यानेच मला 22 वर्षांपूर्वी सुपारी दिली होती." अर्जुन म्हणतो, "पण किल्लेदार फॅमिलीशी त्याची काय दुश्मनी आहे की त्याने मारायलाच सांगितलं तुला?" तो म्हणतो, "माझं काही काम नव्हतं त्याच्यामध्ये साहेब. मी फक्त पैसे घेतले आणि मला जे काम सांगितलं ते करायला गेलो." ती दोघं होती. त्यांचं काम मी ऐकलं फक्त. अर्जुन म्हणतो, "दोघं कोण होती?" बाबू म्हणतो, "अजून एक जेंटलमॅनसारखा माणूस होता. तो आणि महिपत. महिपतशीच माझा काय तो संबंध आला." मग अर्जुन म्हणतो, "त्या दुसऱ्या माणसाचं नाव काय?" बाबू म्हणतो, "ते मला माहीत नाही साहेब." अर्जुन म्हणतो, "तू त्याचा चेहरा बघितलास तू ओळखशील का की तोच माणूस होता?" बाबू म्हणतो, "तुळजापूरला आल्यापासून मी ठरवलं होतं की मागचा सगळा इतिहास पुसून टाकायचा आणि नव्याने सुरुवात करायची. पण आता इकडे आल्यानंतर तुम्ही मला भेटलात. मी आता सांगू नाही शकत की 22 वर्षांपूर्वी त्या माणसाच्या चेहऱ्याला मी ओळखू शकेन की नाही." इकडे सचिन पुन्हा कुठेतरी निघालेला असतो. साक्षी पुन्हा अपसेट होते आणि म्हणते, "अचानक तुला कोणी सांगितलं परत निघायला?" सचिन म्हणतो, "काय करू? माझ्या बॉसने मला लगेचच चेन्नईला जायला सांगितलंय आणि बॉसची ऑर्डर तर फॉलो करायला लागणारच ना." साक्षी म्हणते, "तुझं बरं आहे. एवढ्या फ्लाइट्स कॅन्सल होतात लोकांच्या, पण तुझं कसं बरं आहे? मुंबई ते दिल्ली पटकन फ्लाइट अवेलेबल असते. दिल्ली ते मुंबई पटकन फ्लाइट अवेलेबल असते. असं कसं?" सचिन म्हणतो, "अगं आमच्या ऑफिसमधलं जे ॲडमिन डिपार्टमेंट आहे ना, त्यांचं एअरपोर्टची खूप सेटिंग आहे. त्यांना माहिती असतं कोणत्या फ्लाइट कधी अवेलेबल असतात. त्याच्यामुळे मला पटकन फ्लाइट मिळतात." सचिन तेवढ्यात आत जातो काही कामासाठी आणि बघते तर त्याला फोन आलेला असतो. सचिन लगेच धावत तो फोन उचलायला येतो आणि म्हणतो, "हो, हो, तोच रस्ता आहे. तुम्ही या." साक्षी नंतर विचार करते, की कोणता ड्रायव्हर एअरपोर्टचा रस्ता विचारेल. सगळं तर त्यांना अवेलेबल असतं आधीच. नाही, नाही, मला ह्याचा माग काढायलाच हवा. इकडे आपल्याला दाखवतात, की नागराज आणि तन्वी मैपतला एका कोठडीत घेऊन जातात आणि त्याला सगळं हातपाय बांधून ठेवलेले असतात. पण त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे तो चक्कर येऊन पडलेला असतो. तन्वी म्हणते, "हा मेला-बिला नाही ना? अजून कसा उठला नाही?" मग नागराज त्याच्या तोंडावर पाणी मारतो. मैपत जागा होतो आणि म्हणतो, "तुम्हाला तुमचा जीव प्यारा नाही का? एवढी हिंमत कशी वाढली तुमची?" नागराज म्हणतो, "तू मला धमकी दिली होतीस ना, की तू पोलिसांमध्ये माझं नाव सांगशील, माझं नाव पुढे करशील, म्हणून हे सगळं केलं." महिपत म्हणतो, "नागराज शेठ, एवढ्या वर्षांची दोस्ती तुम्ही तोडलीत. आता मला लवकर सोडा. हिचे तुकडे-तुकडे करायचेत. एवढे बारीक तुकडे करणार आहे ना, काय विचारू नका. पण त्याआधी तुम्हाला गिधडांना खायला घालणार आहे. लक्षात ठेवा." इकडे आपल्याला दाखवतात, की साक्षी सचिनच्या गाडीचा पाठलाग करत असते. एवढ्यात सचिन सुभेदारांच्या घरी पोचतो आणि अस्मिताला भेटतो. साक्षी सुभेदारांच्या घरापर्यंत येते आणि तिच्या लक्षात येतं, की सचिन आतमध्येच गेलाय. पण तेवढ्यात तिकडे अर्जुनची गाडी ऐकते. साक्षी म्हणते, "इकडे मला थांबून चालणार नाही. मला इथून आता जायलाच हवं." अस्मिता शेवटी चिडते आणि सचिनला म्हणते, की "मला माहिती आहे की तुझी खूप कामं आहेत, पण एक सलग रात्र तू माझ्यासोबत कशी नाही स्पेंड करू शकत? तुला अचानक काम येतं आणि रात्री-रात्री तू गायब होतोस. मला समजतच नाहीये आणि अचानक तुला एवढ्या फ्लाइट्स कशा मिळतात मला हे पण कळत नाहीये. मला तर आता अशीच शंका आहे, की तू दिल्ली किंवा चेन्नईला नाही तर इथे पनवेलमध्येच असतोस." सचिन म्हणतो, "तू माझ्यावर डाऊट घेतेस का?" अस्मिता म्हणते, "तू डाऊट घेण्यासारखीच कामं करतोस." सचिन म्हणतो, "हे बघ अस्मिता, मी तुझा आणि आपल्या होणाऱ्या बाळाचाच आहे." अस्मिता म्हणते, "तुझ्या कामांवरून आता असं मला वाटत नाहीये." सचिन म्हणतो, "आता इनफ इज इनफ. मी पण ऐकून घेणार नाही आता तुझं." तेवढ्यात हे सगळं बोलणं चालू असताना अर्जुन तिकडे येतो. सचिन तिकडून पटकन निघून जातो. अस्मिता सुद्धा सारवासारव करते. पण सायली तिला समजवायला जाते. अस्मिताला सांगते, "अहो तुम्हाला माहिती आहे ना, भाऊजींच्या कामाचं स्वरूपच तसं आहे." अस्मिता म्हणते, "तुम्ही काल घरात कोणी नव्हतात. अश्विनची नाईट ड्युटी होती. तरीसुद्धा तो मला टाकून गेला. रात्रभर नव्हता. ना माझा फोन घेत होता आणि फोन सारखी कट करत होता." सायली म्हणते, "म्हणजे ते रात्रभर नव्हते आणि तुम्ही एकट्याच घरी होतात?" अस्मिता म्हणते, "हो. मला हे खूप वेगळं वाटतंय. काहीतरी गडबड आहे." सायली म्हणते, "म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय?" अस्मिता म्हणते, "मला असं वाटतंय की सचिन इकडे-तिकडे कुठे न जाता पनवेलमध्येच असतो आणि मला असं वाटतंय तो हे काम न करता काहीतरी दुसरंच चालू आहे." सायली म्हणते, "म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय?" अस्मिता म्हणते, "अफेअर. मला वाटतं त्याचा अफेअर चालू आहे." सायली म्हणते, "हो, असं काय म्हणताय तुम्ही?" अस्मिता म्हणते, "मग तो रात्री-रात्री कुठे असतो कामासाठी? मला ह्याचं उत्तर हवंय."
सायली अस्मिताला समजवते, पण सायलीच्याही मनात ही पाल चुकते. ती विचार करते, की कोणतीही बाई अशा बाबतीत चुकू नाही शकत. तिचा अंदाज खराच असणार. पण अस्मिताताईंना ह्या दिवसात त्रास नको व्हायला. त्याच्यामुळे तिच्यासमोर काही बोलायला नको. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात, की साक्षी महिपतला फोन करत असते. तिचा माणूस एक फोन उचलतो आणि म्हणतो, की "साहेब इथे तुळजापूरमध्ये होते, पण आता गायब झालेत. आम्हाला माहीत नाही कुठे आहेत ते." नंतर अर्जुन सायलीला म्हणतो, की महिपतसोबत कोण पार्टनर होता हे आपल्याला नक्कीच शोधून काढायला हवं. पण ह्याची गोष्ट सीनियरला जास्त माहिती असेल. कारण जेव्हा आपण त्याला बाबूचा फोटो दाखवला, त्यावेळी तो घाबरला आणि त्याने एका माणसाला फोन केला. म्हणजेच महिपत अजून त्याच्या पार्टनरच्या टचमध्ये आहे. तो आता पार्टनर आपल्याला शोधून काढायला हवा. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.